हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत वारी हनुमान जवळ गौरखेडा येथे एस.के. सादिक, एस.के. मुनीर यांच्या दुकानात गरिबांच्या हक्काचे असलेल्या राशनचा काळा बाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने तेल्हारा तालुका पुरवठा अधिकारी निलेश पंजाब कात्रे हे आपले सहकारी भोपळे आणि तलाठी मानकर यांच्यासह बारूखेडा गेले असता उपसरपंच श्यामलाल मोतीलाल काजदेकर आणि गावातील काही लोकांनी सांगितले की एस.के. सादिक यांचे मुलाने दुपारी 2 वाजता दुकानातील तांदळाचे 3 कट्टे अमीर अली यम यांच्या घरात घेऊन जात असताना अजम नारायण जामनुकर व राम लक्ष्मण सावरकर राहणार बारूखेडा यांनी पाहिले व त्यांना तांदूळ बाबत विचारणा केली असता 3 कट्टे अमीर अली यांच्या घरासमोर टाकून विना नंबरच्या शाईन मोटरसायकलसह पळून गेले। दुकानदार हे रोज रात्री 9 ते 6च्या सुमारास दुकानातील धान्याची चोरून विक्री करतात, तसेच लोकांना परिणामानुसार कमी धान्य देतात असे यावेळी नागरिकांनी सांगितले। त्यानुसार पुरवठा अधिकारी आणि सहकारी पंचासह अमीर अली यम यांच्या घरासमोर गेले असता त्यांच्या घरासमोर रोडवर 3 तांदूळाची कट्टी हे पंचासमक्ष जप्त केले। गोरगरिबांच्या हक्काचे राशनाचा काही रास्त भाव दुकानदार काळा बाजार करीत असून या कारवाईमुळे राशनच्या काळाबाजारी करणारे यांचे धाबे दणाणले आहेत। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।